आणि पुण्यातले नेते प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि पुण्यातल्या राजकारणामध्ये अनेकांच्या भुवया उंचावणारा खरं तर हा निर्णय आणि तेच प्रशांत जगताप स्वतः पुढारी न्यूजवरती आता आहेत। प्रशांत जगतापजी, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये। एवढा मोठा निर्णय तुम्ही घेतलात, खरं तर आम्हाला असं कळलं की तुम्हाला एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, बऱ्याच मोठ्या नेत्यांनी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, काँग्रेसच का? एकतर मी जे काय वयाच्या 21व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दाखल झालो, म्हणजे योगायोग आहे की 20 एप्रिल 1999 ला माझा 21 वर्ष पूर्ण झाले आणि जून 99 ला पक्षाची स्थापना झाली। त्याच्यामुळे खूप टीन एज मध्ये या पक्षामध्ये यायला मला संधी मिळाली। पक्षामध्ये तब्बल 26 वर्ष 6 महिने 14 दिवस मी काम केलं। पक्षाने सुद्धा मला वेळोवेळी वेगवेगळी संधी दिली, पण विचार काँग्रेसी विचारच होता, शिवशाहू फुले आंबेडकर आणि अर्थात काँग्रेसी विचारधारेचाच विषय होता। माझे पक्षप्रमुख, त्यावेळेसचे पक्षप्रमुख आदरणीय पवार साहेब यांच्याबरोबर सन्मान्य अजितदादा असतील, सन्मान्य सुप्रियाताई असतील आणि तमाम बाकीच्या नेत्यांबरोबर नेत्याच्या हाताखाली मला काम करायची संधी मिळाली। ते होत असताना काँग्रेसी विचार असल्यामुळे सातत्याने चुकीचं काय घडलं तर रस्त्यावर याची कायम भूमिका राहिली आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आता पुढच्या काळात जे काय आव्हान आहे, मी मधल्या काळामध्ये पक्षाने मला हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये संधी दिली, तिथं मला तब्बल 1,28,000 मतं ही हडपसर मतदारसंघातल्या नागरिकांनी दिली, वेगवेगळ्या जाती धर्मातल्या नागरिकांनी दिली आणि माझ्या वानोडी प्रभागाने दिली। हे देत असताना आपण नेमका काय विचार घेऊन येणारी महानगरपालिकेची निवडणूक लढावी अशा प्रकारे जस्ट क्वेश्चन मार्क निर्माण झाला, त्यास आपण काँग्रेसमध्ये जावं अशा प्रकारचा निर्णय ठाम झाला आणि म्हणून मी आज काँग्रेसमध्ये आलेलो आहे। पण शरद पवारांसोबत फारकत घ्यावीशी का वाटली? म्हणजे काल अगदी सुप्रिया सुळे सुद्धा म्हणाल्या की त्यांनी 6 तास तुमच्याशी चर्चा केली, पण तुमच्या मनात काय आहे ते त्यांना समजू शकलं नाही। काय असं घडलं काय की जे तुम्ही त्यांना समजावू शकला नाहीत? माझी आपल्याला नम्रतेची विनंती राहील, सन्मान्य पवार साहेब हे नुसते माझे पक्षप्रमुख नाही तर श्रद्धास्थान राहिलेले आहेत। मी खूप नाही का त्यांच्यावर प्रेम केलेलं होतं आहे आणि उद्या सुद्धा राहील। त्याच्यामुळं पूर्वाश्रमीचा माझा पक्ष, माझे नुसते पक्षप्रमुख नाही तर माझे श्रद्धास्थान मान्य पवार साहेब, म्हणजे सुप्रियाताई सुळे किंवा एकेकाळी ज्यांच्या हाताखाली मी 24 वर्ष कामकाज केले ते आदरणीय अजितदादा यांच्या संदर्भात मला काही प्रश्न विचारू नये, कारण की शेवटी मी आज वयाच्या 47 वर्ष पुढचं 25-30 वर्षाचं माझं सामाजिक आणि राजकीय जीवन जेव्हा पाहतो त्यावेळेस एखाद्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी ज्यांच्या विरोधात लढलो, माझ्या पक्षाच्या विरोधात नाही, मी ज्या पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवलो तर त्याच्यामध्ये तिथं स्थानिक स्वरूपावर जर त्यांच्यावर युती किंवा आघाडी झाली तर ज्यांनी जे कार्यकर्ते माझ्यासाठी राबले किंवा ज्या लोकांनी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जाऊन मला मतदान केलं त्यांच्या नजरेत मला पडायचं नव्हतं, म्हणून मी घेतलेला हा निर्णय आहे। त्याच्यामुळे हा काय कुठल्या तरी माझ्या पूर्वश्रमीच्या पक्षाच्या विरोधात पक्षाशी पंगा घेऊन घेतलेला हा निर्णय नाही। त्याच्यामुळं उद्याचा आपला प्रवास काय असेल, जे मतदार आपण विरोधी पक्षात असून सुद्धा आपल्याला मतदान करतात त्यांनी विचारधारा म्हणून या ठिकाणी घेतलेला मला दिलेला हा मतदानाचा विषय होता, कारण की मी माझ्या घरी कुठल्याही प्रकारची राजकीय किंवा मोठी आर्थिक पार्श्वभूमी नाही, मी खूप सामान्य घरातून येतो, तरी सुद्धा एक चांगला कार्यकर्ता आहे, हाडाचा कार्यकर्ता आहे, रस्त्यावर पुण्याच्या, महाराष्ट्राच्या, देशाच्या प्रश्न घेऊन उतरणारा कार्यकर्ता आहे, सरकारशी पंगा घेणारा कार्यकर्ता आहे। ह्या भूमिकेतून जर मला मतदान केलं असेल तर मला असं वाटतं की मला पुढच्या काळामध्ये सुद्धा याच विचारधारा किंवा याच विचारसरणीतून मला मतदान व्हावं आणि म्हणून घेतलेला हा विचारपूर्वक अंतःकरणाने, डोक्याने नाही, अंतःकरणाने नाही का या ठिकाणी कुठेतरी नाही का साथ दिलेला हा विचार आहे आणि त्या विचारातून घेतलेला हा निर्णय आहे। नाही, अगदी आता तुम्ही राजकीय विषयावरती बोललात म्हणूनच चेतन तुपे यांच्या विरोधात तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवलेली होती। आता अजित पवारांच्या पक्षासोबत जर युती करायची वेळ आली तर अर्थातच चेतन तुपे यांच्याकडे हडपसर विधानसभा मतदारसंघाचा ताबा असेल आणि तुमच्या कार्यकर्त्यांना त्यामुळे कितपत न्याय मिळेल ही शंका साहजिकच तुमच्या मनात येणं अगदी योग्य आहे। पण काँग्रेस पक्षात जाऊन तुमच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल असा विश्वास वाटतो का? नाही, एक तर पहिली गोष्ट पुणे शहर हे कायम काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे। मागच्या 11.5-12 वर्षात जे काही गडबडी झाल्या त्या ईव्हीएम मध्ये असतील, पैशाचा वाटप असेल किंवा मतदार याद्यांमध्ये घोळ असतील किंवा पहिली इलेक्शन आजच्या दिनच्या नावाखाली काँग्रेसला चुकीच्या पद्धतीने बदनाम करत त्या ठिकाणी लोकांच्या भावना वेगळ्या करून जिंकलेली निवडणूक होती। त्यामुळे मला खात्री आहे की येणारा काळ हा काँग्रेससाठी चांगला भविष्यकाळ असेल। त्यामुळे आज मी काँग्रेसमध्ये विना शर्त येतोय। माझे खूप सारे सहकारी नाही का या ठिकाणी माझ्याबरोबर आलेले आहेत,
त्यांना न्याय निश्चित मिळेल. पण न्याय मिळणार म्हणून या ठिकाणी आलेलो नाही. एवढा संकुचित विचार करणारा प्रशांत जगताप नाही. तर या ठिकाणी संविधानावर प्रेम करणारा, संविधानाच्या नका एकूणच जे काही मोडतोड करण्याचा प्रयत्न करण्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणारा प्रशांत जगताप आहे. तर मला असं वाटतं की त्यांना न्याय म्हणजे मी आज कुठल्याही विनापद या ठिकाणी आलेलो किंवा आज तर मी फक्त पार्टी वर्कर काँग्रेस म्हणजे काँग्रेसचा पार्टी वर्कर म्हणून मी त्या ठिकाणी माझी फ्रेम राहणार आहे. पण तरी सुद्धा फक्त आणि फक्त उद्याच्या काळामध्ये हा माझं शहर, माझं राज्य आणि माझा देश हा चांगल्या हातामध्ये जावा या ठिकाणी हा व्यापक दृष्टिकोन ठेवून आज घेतलेला हा निर्णय. पुण्यातल्या राजकीय विश्लेषकांच्या नजरेतून जर याचा विचार करायचा झाला, काही ज्येष्ठ पत्रकारांशी आज माझं बोलणं झालं, त्यांचं असं म्हणणं आहे की हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस या पक्षामध्ये तुम्हाला भविष्यात चांगली स्पेस आहे. तुमचं स्वतःचं राजकीय करिअर, तुमच्या कार्यकर्त्यांसाठी एक वेगळं करिअर तुम्हाला निवडण्यासाठी, ती झाली राजकीय गोष्ट. पण दुसरीकडे शरद पवारांसोबत इतकी वर्ष एकनिष्ठ असलेला व्यक्ती ज्यावेळेला काँग्रेसमध्ये येतो त्यावेळेला काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून सुद्धा याची दखल घेतली जाऊ शकते. पुण्याला काँग्रेसमध्ये एक चांगला चेहरा मिळालेला आहे, त्याची दखल मोठ्या नेत्यांकडनं घेतली जाऊ शकते. त्यामुळे काँग्रेसमधलाही तुमचा प्रवास काही फारसा केकवॉक असेल असा नाही, असा एक कयास बांधला जातोय. प्रशांत जगतापजी, यावर काय कॉमेंट असेल? मुळात मी पुन्हा एकदा सांगतो, माझी ओळख मी जोपर्यंत जिवंत असेल तोपर्यंत आणि पुढच्या माझ्या पिढ्या असतील त्यांनी प्रशांत जगताप हा आमचे वडील होते किंवा आजोबा होता हा किंवा पंजोबा होता, हा विचाराशी खूप घट्ट होता. खूप सारे प्रलोभन आली पण हा हल्ला नाही. याच दृष्टिकोनातून माझ्या फ्रेमला फोटोला हार घालावा. अन्यथा आमचा आजा, काही अलीकडच्या काळात लोक मला भेटतात, आमचा आजा सुद्धा किंवा आमचे काका सुद्धा असे 2-3 पक्षामध्ये गेले, अशा प्रकारे गमतीने सांगतात. अशी कुचेष्टा माझ्या आत्ताच्या पुढच्या पिढीने करू नये. माझ्या मित्रांनी, माझ्या सहकार्यांनी, माझ्या मतदारांनी मला त्या फ्रेममध्ये बघू नये. हा विचार माझ्या डोक्यात कायम राहील. त्याच्यामुळं काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व जे आहे त्यांनी उद्या मला अगदी चहा प्यायला किंवा त्यांच्यावर गप्पा मारायला 10 मिनिट दिले तरी मला खूप आनंद वाटेल. आणि पण उद्याच्या या काळामध्ये फक्त माझा मतदारसंघ, माझं शहर एवढ्यापुरतीची माझी संकुचित भूमिका नाही. उद्याच्या काळामध्ये आता महापालिकेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहितेमध्ये कुठले आंदोलन घेता येत नाही. पण 16 जानेवारीच्या निकालानंतर पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या बॅनरखाली या सरकारची पोलखोल करण्याचा काय माझा प्रयत्न आहे. तुम्ही म्हणालात की तुम्ही कुठल्याही अपेक्षेविना काँग्रेसमध्ये आलेला आहात, सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काँग्रेसमध्ये आलेला आहात. पण प्रशांत जगतापांचं इतके वर्षांचं करिअर आमच्या नजरेसमोर आहे. ते धडाडीचे कार्यकर्ते आहेत, शांत बसणारे कार्यकर्ते नाहीत. राजकीय करिअरचा प्लॅन ते असा काही शांत ठेवणार नाहीत महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती. काय प्लॅनिंग ठरवलेलं आहे नजीकच्या काळात? असे प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांनी एखादी निवडणुकीमध्ये मी सत्ताधारी पक्षाबरोबर गेलो तरच निवडणूक जिंकू शकतो किंवा पडू शकतो अशा प्रकारचं आकलन ठेवू नये. माझा प्रवास हा म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याचा, मी नुसतं माझ्यापुरतं मी हा शब्द वापरत नाही. कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने, तो सत्तेतला असो किंवा विरोधी पक्षातला असो, त्यांनी माझा प्रवास हा कुणासाठी आहे, कशासाठी आहे, कुठपर्यंत आहे याचा साकल्याने विचार करूनच त्या ठिकाणी राहावं. मी ही निवडणूक लढत असताना मला सुद्धा प्रलोभन आली की सत्ताधारी पक्षाकडून निवडणूक लढलो तर जिंकेल, सत्ता येईल, सत्तेतले पद मिळेल. पण मी हा संकुचित विचार केला नाही. त्याचं कारण मी भारतातल्या आणि इतर देशातल्याही लोकशाहीमध्ये मी एवढं नक्की पाहिलंय की एखादा उमेदवार जर एखाद्या विरोधी पक्षाकडून लढला आणि तो पडला तर निवडणूक पडला म्हणून कधी कुणाला फाशीची शिक्षा किंवा जन्मठेप झाली नाही. अलीकडच्या काळात विरोधी पक्षातले कार्यकर्ते का घाबरतात मला माहिती नाही. पण मी न घाबरणारा कार्यकर्ता, मला असं वाटतं की एखाद्या निवडणुकीतला जय किंवा पराजय हा आपलं राजकीय किंवा सामाजिक अस्तित्व ठरू शकत नाही. निवडणुकीच्या पलीकडे सुद्धा एक दुनिया आहे. निवडणुकीतल्या जय आणि पराजयाच्या पलीकडे सुद्धा एक दुनिया आहे आणि ती अंतर्मनाची दुनिया आहे. आपलं अंतर्मन आपल्याला काय साथ घालतं? माझं अंतर्मन मला या ठिकाणी भारतीय लोकशाही सशक्त करण्यासाठी, या ठिकाणी संविधान वाचवण्यासाठी तू नका नेहमी आवाज देत राहा, अशा प्रकारचा आवाज देत राहील असं मला वाटतं. पण म्हणजे पक्षात जर बदलायचं असेल तर सत्ताधारी पक्षात का जावं असं वाटलं नाही? सत्ताधारी पक्षाकडून तुम्ही म्हणताय की जर समजा ऑफर आली असेल तर सत्ताधारी पक्षात जाणं कधी फायद्याचं, का जावं असं वाटलं नाही? मागचे 3 दिवस मला मी म्हणजे माझ्या जागी दुसरा कोणी असं तर खूप स्वप्नरंजनामध्ये बसला असता. मी मागच्या 2-3 दिवसामध्ये आमदारकीच्या, खासदारकीच्या खुर्चीत बसलो होतो.
म्हणजे मला बसवण्याचा प्रयत्न झाला होता. बसलो होतो म्हणजे त्या एसेन्सने नाही बोलत. आणि महापालिकेची सत्ता आली तर एखादं मोठं पद मिळेल त्याही एका रचनेमध्ये जाऊन बसवलं होतं. किंबहुना काय मागच्या काळात थोडंफार कर्ज झालं असेल आणि पुढे सुद्धा काय नवीन काय घर बंगला घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी चांगलं फंडिंग पण मिळेल, अशा प्रकारचे सुद्धा त्या ठिकाणी काही गोष्टी कानावर होत्या. पण मला असं वाटतं की मला कुठल्याही चुकीच्या पद्धतीने पैसे नको, चुकीची पदे नको. मी मागच्या काही दिवसामध्ये एक शब्द नक्की वापरलाय की या ठिकाणी चुकीच्या सिद्धांतावर मिळालेली आमदारकी खासदारकीच म्हणजे माझ्या स्वतःच्या आत्म्याच्या डेड बॉडीवर उभं राहून मला कुठल्याही विजयाचा उन्माद करायचा नाही. मला स्वतःला या ठिकाणी जो विजय मिळेल तो या ठिकाणी विचारावर आधारित मिळालेला विजय, याच नका एकूण चांगल्या समाधानामध्ये पुढचं आयुष्य काढायचंय. आणि मी एक नक्की सांगेल की माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे, पण त्या ठिकाणी त्याचं कारण स्वर्गीय असलं पाहिजे. आणि ते स्वर्गीय कारण एवढंच आहे की या ठिकाणी विचारधारा, त्याचबरोबर सर्वसामान्यांसाठी पुणेकरांसाठी केलेला संघर्ष हा मला कायम स्वर्गीय सुख देत राहील. नरक यातना किती सहन करायची तयारी नका ठेवली तरी उद्याचा काळ चांगला काळ असेल असं मला वाटतं. पण प्रशांत जगतापजी, बाकी सगळं सोडा, उद्धव ठाकरेंचा पक्ष, ज्यांच्यासोबत तुमचा पक्ष 2.5 वर्ष सत्तेत राहिला, गेले काही काळ विरोधी पक्षामध्ये तुम्ही एकत्र आहात, त्यांच्यासोबतही विचारधारा एकत्र असेल असं वाटलं नाही? 9 मिनिटं उद्धव ठाकरेंनी तुम्हाला फोनवरनं कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला असं आम्हाला कळलं. काय बोलणं झालं? नाही, मुळात मान्य उद्धव साहेब हे खूप मोठे नेते आहेत. त्यांनी मला कन्व्हिन्स वगैरे करायचा प्रयत्न नाही केला, तर खूप खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा मारल्या. मान्य सचिन भाऊ अहिर जे सन्मान्य आमदार आहेत, नेते आहेत, त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो, कारण की त्यांच्या प्रयत्नामुळेच मान्य उद्धव साहेबांशी खूप मनमोकळ्या गप्पा मारता आल्या. एकूणच महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय आत्ताच्या चाललेल्या साठमारीवर चर्चा झाली. त्यामुळे माझ्या आयुष्यातली काल रात्रीची ती आठवण, 9 जे काय आमची 9-9.5 मिनिट ज्या गप्पा झाल्या, ती माझी सुरेख आठवण राहील. कारण की एक पक्षप्रमुख ज्यांना मागच्या 2-3 पिढ्यांचा वारसा आहे, जे आज एका हलाखीच्या परिस्थितीमध्ये चांगलं लढतात, त्यांच्याशी गप्पा मारता आल्या, ही माझी सुरेख आठवण राहील. त्याच्यामुळे काल परवा आजही या ठिकाणी काँग्रेसी विचार होता. आणि मला असं वाटतं की कुठल्याही इतर राजकीय पक्षांबद्दल मी बोलू नये, किंबहुना त्यांच्या ऋणात राहणं पसंत करावं. म्हणजे आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय सुप्रियाताई असतील, किंवा अगदी काल ज्यांच्याशी मला चर्चा करायची संधी मिळाली त्या उद्धव साहेबांच्या मी ऋणी राहील की कोणीतरी संधी दिली होती, कोणीतरी माझ्याशी चर्चा केली. त्याच्यामुळे त्यांच्या ऋणात राहून त्या ठिकाणी फार त्याच्यावर चर्चा न करता पुढे जाणं हेच माझं एकमेव ब्रीदवाक्य राहील. शरद पवारांचा पक्ष हा राज्यामध्ये, शरद पवार हाच त्या पक्षाचा चेहरा आहे. बाकी इतर सगळे नेते आहेत, काम करतात, त्यांचं महत्व आहे, पण अल्टिमेट चेहरा हा शरद पवार यांचा आहे. काँग्रेसचा जर राज्यातला विचार करायचा झाला तर एक असा ठराविक चेहरा नाहीये. त्यांचे त्या नेत्यांचे गड आहेत, त्यांचे वेगवेगळे इम्प्रेशन्स आहेत, त्यांचे कबिले आहेत, त्यांचे मोठे पॉकेट्स आहेत मतांचे. अशामध्ये प्रशांत जगताप स्वतःची स्पेस कशी बघतात, कुठे बघतात, किती तुम्हाला तुमच्या राजकारणासाठी, तुमच्या समाजकारणासाठी पुण्यामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात राज्याच्या पटलावरती जागा मिळेल असं वाटतं? एक तर सर्वप्रथम खूप कुठल्या प्रकारचा पदांचा संकुचित विचार नाही. उद्याच्या निवडणुकीमध्ये माझ्या स्वतःसहित सहकारी जे मित्रपरिवार आहे, सहकारी जे माझे नका राजकीय जीवनातले आहेत, त्यांचा महापालिकेतला विजय हा पहिलं ध्येय, हे पहिलं टार्गेट. त्याच्यानंतर या पक्षासाठी अहोरात्र काम करणे, ते शहरात असेल, राज्यात असेल, ते कामकाज करणे, हे दुसरं नका ध्येय असेल. आणि याच्याही पलीकडे जाऊन कुठेतरी एक अमुक पद मिळालं नाही तर नाराज न होता या विचारधारेवर कायम राहणं असं मला वाटतं. पण याच्या पलीकडे आपण जो मुद्दा उपस्थित केला ते मी सांगू इच्छितो. मागच्या 135 वर्षामध्ये खूप वादळ आली पण काँग्रेस पक्ष हल्ला नाही. त्याच्यामुळं इथं चेहऱ्यापेक्षा विचारधारेवर मतदान करणारा आजही वर्ग कायम आहे. त्याच्यामुळे आपण या राज्यामध्ये कुणाचा चेहरा याच्यापेक्षा काँग्रेस पक्षाला काल मिळालेली 1006 नगरसेवक पदं नगरपालिकेतली आणि 41 नगरपालिकेचे नगराध्यक्ष हा सगळ्या राज्याला आणि एकाकडून सत्ताधारी पक्षाला दिलेला संदेश आहे की काँग्रेसी विचार या राज्यामध्ये कालही होता, आजही आणि उद्या सुद्धा राहील. शेवटचा प्रश्न, आता सुद्धा शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षाची पुण्यामध्ये युती जाहीर झालेली नाहीये. अगदी काही मिनिटांपूर्वी अंकुश काकडेंनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी सांगितलं योग्य वेळी युती संदर्भात काय तो निर्णय असेल तो आम्ही जाहीर करू. समजा शरद पवारांनी काही दिवसांनी, काही महिन्यांनी, वर्षभरांनी साथ घातली की आम्ही अजित पवारांचे हात सोडतोय, प्रशांत जगताप तुम्ही परत या, त्यांच्या हाकेला प्रतिसाद द्यायला आवडेल, परत देता येईल?
मुळात माझा हा कुठला राजकीय बालहट्ट नव्हता. मी माझी भूमिका त्या ठिकाणी मांडली, माझ्या मतदारसंघातल्या मतदारांची नागरिकांची भूमिका मांडली आणि ती मांडूनच मी बाहेर पडलेलो आहे. बाहेर पडत असताना परत माझा एखादा हट्ट पुरा म्हणजे जसे एखाद्या लहान मुलाची नाही का खेळण्यातली बॅट तुटते किंवा खेळणं तुटल्यानंतर त्याला परत देण्याच्या नाही का बोलण्यावर त्याला शांत केलं जातं, अशा भूमिकेत किंवा अशा फ्रेममध्ये मी नाही. मला असं वाटतं की सन्मान्य पवारसाहेब हे माझं श्रद्धास्थान होतं आहे आणि उद्या सुद्धा राहील. उद्या कधीही मान्य पवारसाहेब मान्य सुप्रियाताई कधी कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कुठल्या बैठकीच्या निमित्ताने म्हणजे मोठं व्यापक स्वरूपाचं कुठेतरी नाही का सामाजिक कार्यक्रम असतील ते भेटलं तर मी तेवढंच नाही का आदरपूर्वक त्यांना नमस्कार करेल. अगदी मान्य पवारसाहेबांचे चरण स्पर्श करून त्यांचा नाही का आशीर्वाद पण घेईल. कारण की कुठेतरी फक्त त्या पक्षातून बाहेर पडलो म्हणून त्यांच्याशी आबोला होईल असं मला वाटत नाही. त्याच्यामुळं ती श्रद्धा कायम ठेवून मान्य सुप्रियाताईंच्यावर तेवढा या ठिकाणी विश्वास किंवा आदर ठेवून त्याच पक्षातून बाहेर पडलोय. त्याच्यामुळे आता मागे फिरण्याचा विषय नाही. ते कौटुंबिक किंवा पारिवारिक संबंध कायम राहतील. ही माझ्याकडून मी माझ्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत ही बाजू कायम सांभाळेल. आणि मी पुन्हा एकदा माध्यमाने विनंती करेल की सन्मान्य पवारसाहेब, सन्मान्य सुप्रियाताई सुळे आणि समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रवादी परिवाराबद्दल मला कुणी चुकीचे प्रश्न विचारू नये. कारण की त्यांच्यानं माझ्यामध्ये कटुता निर्माण होऊ नये याची काळजी मला इथून पुढे घ्यायची आहे आणि माझे सहकारी सुद्धा नक्की घेतील. प्रशांत जगतापजी, आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल खूप आभार आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.